उन्हाचा कडाका वाढलेला आहे। पाणी टंचाईची समस्याही भेडसावतेय। पाहुयात या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पश्चिम विदर्भातील काही शहरांमध्ये पुन्हा उष्ण लाटांची स्थिती। काल अकोला शहर ठरलं सर्वात उष्ण शहर। पारा 45 अंशांवर, अमरावती शहराचं तापमान 44 अंश, तर चंद्रपूरचा पारा 44.2 अंशांवर। राज्यामधल्या धरणामध्ये 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक। मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती। कोणतीही पाणी टंचाई भासणार नाही, चंद्रकांत पाटलांची ग्वाही। जळगाव जिल्ह्यामध्ये 37 गावांना पाणी टंचाईची झळ। तापमानाचा पारा 42 ते 43 अंशांवर कायम असल्यानं जलस्रोतांचं वेगानं बाष्पीभवन, तर भूजल पातळीमध्ये झपाट्यानं घट। पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी टँकर, कूपनलिका, विंधन विहिरी अधिग्रहित करण्यावर भर। नंदुरबार शहराला आजपासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा होणार। पाणी पुरवठा करणाऱ्या 2 धरणांपैकी एका धरणातील अत्यल्प पाणीसाठा असल्यानं पाणी कपातीचा निर्णय। नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये उन्हाळाभर पुरेल एवढा जलसाठा शिल्लक। तोतला डोह प्रकल्पामध्ये 57.10% जलसाठा शिल्लक। मात्र हिंगणा तालुक्यामधल्या काही गावात पाण्याची टंचाई। भिवंडी पालिका क्षेत्रामध्ये 2 मे रोजी 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार। दैनंदिन देखभालीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। अकोल्याचा पारा 45 अंशांवर, तर जलसाठ्यामध्ये 1.5% घट। जलाशयामधील पाण्याचं बाष्पीभवन। शहराला 3 दिवसाआड पाणी पुरवठा होणार। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन। गोंदियाच्या देवरी शहरामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर। गावामध्ये टँकरनं पाणी पुरवठा। मागील 3 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद। जळगाव जिल्ह्यामध्ये 37 गावांना पाणी टंचाईची झळ। जिल्ह्यातील 7 गावांना 8 टँकरनं पाणी पुरवठा सुरू। तापमानाचा पारा वाढल्यानं धरणातील पाणीसाठ्यामध्ये घट।